7 मेला सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान झालं. तिसरा टप्पा पार पडला. मतदाना दिवशी पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जमेल तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं. त्यानंतरही प्रत्येक गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा त्यांनी सांगलीत येऊन माझी भेट घेतली. उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा 100% निश्चित आहे. जवळजवळ 2 ते 2.5 लाख मताधिक्यानं आम्ही विजयी होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पद्धतीने मतदान झालं. चिन्ह नवीन होतं. नाव मतदार यादीत मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं. मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं. बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले त्या ते लिफाफा बंद पाकीट चिन्ह कुठे मला दाखव. वसंतदादाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव. म्हातारी माणसंसुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले, काँग्रेसचा उमेदवार आज वेगळ्या चिन्हावर आहे, ते चिन्ह कुठलं मला दाखव. खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या 4 तारखेत दिसेल. काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे, वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले. त्यांनी एक षड्यंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसून रचलं होतं. ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी, एकतर्फी निवडणूक व्हावी, जाणून बुजून कमकुवत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल. त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला. त्यांना वाटलं आता निवडणूक सोपी झाली, आपण 5-7 लाखांनी निवडून घेऊ. ह्या वातावरणात ते फिरत होते आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेने जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे. आणि 4 तारखेला काय जो राहिला फाजील आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे. मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते. ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर. निवडणूक झाली, आम्ही लढलो, आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली, आम्हाला काही नेत्यांनी साथ दिली, काही नेते देऊ शकले नाही. पण आमचा स्वभाव आहे की जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. ज्यांनी मदत केली त्यांचेही आभार, जे करू शकले नाहीत त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही. मी खासदार होतोय, मी जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार होतो. तुम्हाला कुणालाही त्रास देणार नाही. कुठल्याही बदलाची भावना ही आमच्या संस्कारात नाही आहे. खासदारांच्या संस्कारात असेल, माझ्या नाही आहे. मावळते खासदार त्या पद्धतीनं बोलले, कुणाला धमक्या दिल्या. मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्यांना तुम्ही भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे, जनता आपल्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेला सुद्धा सत्याची बाजूच निवडून येणार आहे. आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच आहे, जे कवच त्यांच्या पाठीशी आहे, जे जोरावरती एवढं सगळं बोलतात तो कवचही त्यांच्या मागणं निघणार. ते खासदारांना मावळत्या खासदारांना विनंती केली होती, संजय काकांना विनंती केली होती, आव्हान केलं होतं की खरंच तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते आणि तुम्ही एवढं मोठं बोलून दाखवता तर निवडणुकीत तुम्हीसुद्धा ह्या भाजप पक्षाचं कवच सोडून यावं. मी सुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतोय. मात्र ते एवढे घाबरलेले, त्यांना माहीत होतं की त्यांना मतदान मिळणार नाही आणि म्हणून कुठेतरी मोदी साहेबांच्या मागे लढायचं, अमित शहांच्या मागे लढायचं, योगी आदित्यनाथांच्या मागे लढायचं, फडणवीस साहेबांच्या मागे लढायचं. तर वेगवेगळे नेते राज्यातनं गडकरी साहेबांच्या मागे लढायचं. वेगवेगळे नेते इथं आणून त्यांच्याकडनं विनंत्या करून मतं मागायचा प्रयत्न केला. मुळात भाजप ह्या ठिकाणी कमकुवत झालेली आहे.
आणि त्यात उमेदवार एवढा कमकुवत दिला, त्यामुळे झालेल्या मतदानाच्या 40%चा आकडासुद्धा ते गाठू शकणार नाही. 4 लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते. त्यांनी काही वक्तव्य केले. त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोलले. प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवावी? एक त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करतो म्हणून इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवावी? डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, जिल्ह्याचे आमचे सर्वांचे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातसुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे. ह्या इंडिया आघाडीशी ते एकनिष्ठ आहेत. ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे, महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे. आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो 4 तारखेला निश्चित दिसेल. त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं, त्याचा आणि संजय काकांची काही एक संबंध नाही. त्यांनी मतदान कुणाला करावं, कुणाला पाठिंबा द्यावं, त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांशी निगडीत प्रश्न नाही. पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागले. त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही, त्यांना वैयक्तिक संबंधावर मतदान मिळणार नाही. तेव्हा अशी आशा तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत करावी? मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो, ही जी आमची दोस्ती आहे, माझा दोस्तच दिलदार आहे, त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही, शत्रूकडनं अपेक्षा ठेवायला लागत नाही. माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते